या फोटोमध्ये मी आहे, माझ्याबरोबर जी मुलगी आहे तिचे वडील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. म्हणजे होते, ते आज नाही आहेत. त्यांची आई जी आहे तिची माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये शिकलेली आहे, कॉलेजात ते सोबत होते, त्यामुळे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. आणि अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आमचे आहेत. माझ्याकडे असं कुठलं गणपती नसेल, दुर्गोत्सव नसेल, कुठला सण नसेल की त्या सणामध्ये यांचा परिवार कधी हजर नसतो. आणि म्हणून या ठिकाणी मी काही फोटो सुद्धा आणलेले आहेत. या फोटोमध्ये माझ्या मुली आहेत, मी आहे. या फोटोमध्ये गणपतीच्या वेळचे सगळे आरतीचे फोटो आहेत. माझ्या मुलींच्या सोबत मुलीचे फोटो आहे. म्हणजे अगदी अशी म्हणजे माझ्या मुली मुंबईला आल्या गावाहून की या सगळ्या सोबत असतात. फिरायला असेल, कुठे शॉपिंगला असेल, कुठे बाहेर जायचं असेल तर सगळं सोबत असतात. त्याचे अनेक फोटो, शेकडो फोटो माझे आणि यांच्या परिवाराचे, यांच्या आईचे, त्या भावाचे त्या सोबत आहेत. हे गणपतीतले फोटो आहेत. माझ्या मोठ्या मुलीच्या मुलाला खेळवताना ती या ठिकाणी दिसते, फोटोमध्ये दिसते. असे अनेक फोटो मी आपल्याला दाखवू शकेल की ते या ठिकाणी आहेत. हा गणपतीच्या आरतीच्या वेळेचा फोटो आहे माझा, माझ्या बायकोचा. मोठा उत्सव आपण मुंबईला करतो त्यावेळेला सुद्धा ती त्या ठिकाणी असते. तिच्या घरचे सगळे कुटुंबीय हजर असतात, भाऊ असेल, आई असेल. आणि इतके आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि असं असताना गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतात की जाणीवपूर्वक काही माध्यमातून काही लोक हे फोटो आमचे त्या ठिकाणी सेल्फी काढलेले त्यांच्या माध्यमातून दाखवतात आणि त्याचा वेगळा अर्थ लावतायत. खरं म्हणजे त्या सेल्फी काढण्यामध्ये आता आपण फोटो जर बघितले असेल तर काही नाही. माझ्या मुली जसे फोटो काढतात माझ्याबरोबर, तिच्यासोबत काढलेले आहेत. अनेक फोटो आमचे आहेत, तसे तिने पण फोटो काढलेले आहेत. पण हे काढत असताना आजूबाजूला माझ्या मुली आहे, कुटुंबीय आहे, तिचे कुटुंबीय आहेत. पण ते क्रॉप करून, त्याच्यामध्ये छेडछाड करून, ते कापून फक्त आमच्या दोघांचाच फोटो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, मुद्दामून. आता मला कळत नाही हे आपण असं का करतो आहोत, यामुळे कोणाची काय बदनामी होते. आपण राजकीय, आपलं काय असेल राजकारण आपण ते करू, आपण काय असेल ते लढू. पण अशा पद्धतीने एखाद्या मुलीचीही बदनामी करणं हे कितपत योग्य आहे. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे याच्या माध्यमातून त्या क्रॉप करून, मार्क करून कशा पद्धतीने फोटो दाखवले जात आहेत. जगातले, देशातले सगळ्यात मोठ्या लोकांबरोबर किती घाणेरडे चित्रण या ठिकाणी केलं जात आहे, दाखवलं जात आहे. आणि म्हणून याचाही वापर इतका चुकीचा चाललेला आहे की कोणाकोणाला आयुष्यातूनच उठावं लागेल की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझे राजकीय हेव्यादाव्यातून काही मंडळींनी हा फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि दाखवणारे आपल्याला माहित आहे हे कशा पद्धतीने अगदी आमच्या सर्वोच्च नेत्यांपासून, देवेंद्रजींपासून, सगळ्या आमच्या मंत्र्यांपासून कशा घाण पद्धतीने त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबियाविषयी किती घाण लिहितायत आणि घाण चित्रण त्या ठिकाणी दाखवतायत हे आपण नेहमी बघितलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी तक्रार सुद्धा केली, पोलिसांमध्ये तक्रार केली. आपले कमिशनर आहेत यशस्वी यादव, त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली. आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून जी चौकशी समोर आलेली आहे तिचं सर्टिफिकेट मला या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट आपल्या समोर मी या ठिकाणी देतो, आपल्याला या ठिकाणी देतो. आणि याच्यामध्ये सरळ क्लिअर कट हा रिपोर्ट आलेला आहे. मी प्रायव्हेटचाही घेतलेला आहे करून, मोठ्या एका इन्स्टिट्यूटचा, आणि सरकारी पण घेतलेला आहे तक्रार देऊन. आणि या त्यांनी अगदी शेवटी अगदी क्लिअर कट म्हटलं, इट इज हिअर बाय सर्टिफाईड दॅट द ऑफसेड इमेजेस हॅज बीन टेम्पर्ड विथ अँड मोडिफाईड. म्हणजे याच्यामध्ये छेडछाड झालेली आहे, याच्यामध्ये बदलाबदल केली गेलेली आहे, असे सगळे फोटो आहेत. म्हणजे आजूबाजूचे सगळे फोटो कापायचे. आम्ही आता या ठिकाणी 2 जण उभे, फक्त आमचे चेहरे दाखवायचे आणि काहीतरी मग त्यात विक्षिप्त लिहायचं. सेल्फीमध्ये काही नाही, सेल्फी काढलेला आहे, त्याच्यामध्ये 5-7 लोक होते, त्यांना कट करायचं आणि आम्ही दोघांनी फोटो काढले. बरं, याच्यामध्ये आक्षेपार्ह काय मला हे कळत नाही. पण अशा पद्धतीने अतिशय घाणेरडी बदनामी करायची, जाणीवपूर्वक ती करायची. राजकारणामध्ये आपण आता यांचं काही करू शकत नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने हे आपल्याला माहिती आहे हे किती दिवसापासून चाललेलं आहे. याच्यामध्ये अनेक लोक तोंड घशी कसे पडलेले आहेत हे माहिती आहे. माझ्या बदनाम्या कशा पद्धतीने चाललेल्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे. पण आता मात्र मी या संदर्भामध्ये सायबरला या ठिकाणी तक्रार केलेली आहे, पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. आणि हे असे ज्या पद्धतीने जे उद्योग करतायत रिकामे लोक, त्यांच्यावर निश्चित आळा बसला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.